दक्षिण कोकणामधील जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर येथील श्रीदेव घोडमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिव मार्तंडेश्वर आणि 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवाला नमन करण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांनी अलोट गर्दी केली होती। या जत्रोत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाविकांनी श्रीदेव घोडेमुखला हजारो कोंबड्यांचा मान अर्पण केलाय। दक्षिण कोकणातील जागृत असं हे घोडेमुख हे जागृत देवस्थान आहे। 360 काळांचा अधिपती म्हणून तर कोकणात याची ख्याती आहे। हा नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती आहे। तसाच कोणालाही कुठल्याही अवयवाला दुखणं खुणणं झालं तर त्याच्या मातीची प्रतिकृती करून त्याचा अवयव दान करतात आणि त्याचा नवस फेड करतात। अतिशय श्रद्धेला धावणारा आज त्याची जत्रा आहे आणि लाखो लोक महाराष्ट्र गोवा कर्नाटकमधून येऊन तिथे श्रद्धेने त्याला नतमस्तक होतात। तसंच याची ख्याती म्हणजे घोडेमुख हे शिवलिंग स्वरूपातली असून त्याला घोडाचं गोड नैवेद्य होतो आणि त्याला त्याचे जे हे गण असे आहे पिशाचं गण आहे त्याच्यासाठी नारळ व कोंबडा हा त्यांना नैवेद्य दिला जातो। अशी त्याची परंपरा अशी आमच्या देवस्थानची परंपरा आहे। हा उत्सव श्री सातेरी मंदिरात देव दिवाळी दिवशी मांजरी बसली जाते आणि तिथपासून चालू होतो। मांजरी बसल्यानंतर 4 दिवस त्याचे जागर होतो। तर 4थ्या किंवा 5व्या दिवशी तिन्ही तरंगकाठी वेडेकर पाहुणाय आणि गुन्हाय तिन्ही तरंगकाठी सगळ्या स्थळांना भेट देऊन घोडेमुख त्या ठिकाणी रवाना होतं। रवाना झाल्यानंतर तिथे आमच्या देवस्थानची कामं चालू होतं। मातोंडमध्ये सातेरी परिवार देवतातील घोडेमुख हे मुख्य देवस्थान आहे। मुख्य देवस्थान त्याची ख्याती एवढी आहे की ते नवसाला कोणालाही कुठेही हाक मारली तर नवसाला पावणारा असं ते देवस्थान आहे। आणि याचा शिवलिंग स्वरूपात असल्यामुळे त्याचे लिंग याचा उपयोग